आणि 4 नंबर साठी आणि काय पंच आम्हाला सांगता अविनाश पाचशे वैभव वैभव तिकडे बघ काय पाहिजे मग काय घेत आहे म्हणतो असं म्हणतो चला सामन्याला होते सुरुवात किती धावा मानावा लागतील वैभव काय मानावा लागेल कोंडविलकर साहेब या आमच्या समोर बसा आपण थोडा आनंद लुटा कारण आपण नसाल तर आम्हाला मजा नाही येत सॉरी बाय चला कादविलकर साहेब आलेले आहेत चला जाऊया मैदानावरती पहिला चेंडू आणि एक धाव पूर्ण केले आहे चला सामन्याला होते सुरुवात फायनल सामना कुडकी आणि गोवेले संघ म्हटला ना तर मयुरी मामी सॉरी वैशाली मामी यांचा संघ आहे नाही सोडणार ते सहजासहजी वैभव पहिला चेंडू पंच काय बोलतोय चेंडू झाला नाही चला पंचा काय घोषित करतात किती धावा नाही झालं तर राम चव्हाण तुम्हाला काय वाटतं काय घडेल आणि काय बिघडेल नाही गोवेला संघ आहे की नाही बाबा झोप झाला आपला कुडकी समोर आहे कुठला संघ तुम्हाला माहिती आहे का कुडकी नावाजलेला संघ 6 वर्ष गोट्या चषकाला मानचा बघा पहिल्या चेंडूवरती हवाई सपाट पाहायला मिळतोय विमान गेला तो सीमा रेषे पार अर्धा डझन धावा 6 म्हणालो होतो तेव्हा बाबूराव मामा बघा झटकार गेला पूर्ण घेऊन तिकडे इकडे कुठे कारण चुकून सांगितलं होतं काय वैशाली मामी काय आला कुडकीचा बादशाह शुभम नाही ऐकणार कारण पहिल्या चेंडूवरती ज्यांनी पहिलं झालं 3 चेंडू झाले आणि 6 धावा झाले आणि पुन्हा एकदा झालाय तू शेर तो मैं सवा शेर देखा क्या एक षटकार मारा तो तीसरी गेंद पे भाई ये खेल देखता है तमाशा कौन देखता है तमाशा आया है का बघतो मी तू दाखवलास तर मी पण दाखवणार तू शेर असतील तर मी तुझ्या पेक्षा सव्वा शेर त्याच्यापेक्षा एक षटकार मारला तर मी तुला पुढच्या चेंडूवरती घराच्या बाहेर पाठवणार पाठवलाय वातावरणातून गेला वाघ विशाल वांद्रे गेलाय वाघ जवळजवळ पातर देवी बसून गेलाय वाकी हुंडी पर्यंत गेलाय पुढे जाऊन काय करतो बघूया झडप घालतोय की जालेमध्ये फसतोय तो वाघ वैभव आणि विशाल वांद्रे आणि आहे तो पंकज नावाजलेला गोलंदाज पण सुद्धा आहे आणि फलंदाज आहे कुडकी संघ मसला तालुक्यामध्ये नावाजलेला वाघ आहे बघ पुढचा चेंडू आणि हा पुढचा एकदा जेल सुटली जेल झाली धरणीला धान झाली आणि काय घडतंय काय बिघडतंय आपल्या चेंडूवरती पाहायला मिळेल पाहूया काय घडतंय पंच आणि गडी बाद होते पंच धावा किती एकच धाव गडी बाद होतोय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग आमच्या दिशेला आणि गडी बाद होतोय तो आणि सुरेश मास्कर यांच्याकडे कोणता खेळाडू जर षटकार मारील तर 100 रुपये आलेत पहिल्या षटकाराला 100 रुपये आलेत नाही आलेत तर प्रकाश यांच्याकडे जमा होतील आलाय षटकारामध्ये कोण मारतोय आणि बघूया प्रयत्न करतो विशालला माहित आहे मला तिकून राहायचंय परंतु नाही ऐकणार गोवेले संघ सुद्धा तुम्हाला माहिती आहे कोणाला बाद केलंय किती धावा झालेत 9 धावा झाल्या 2 गडी बाद झालेत राम चव्हाण तुम्ही गोवेलेकडनं असणार तर मी कुडकी संघाकडून असणार कुडकी संघ आणि गोवेले संघ आपल्या विभागातलेच आहेत दोन्ही मसला तालुका आणि मानगाव तालुका आहे कोणाकडे बोलू नाही शकत पण जाऊया आपण विरोधामध्ये आपण समालोचक आहोत
शिवधन तालुका कोणाचा पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. कोणाच्या- संख्या होते ती कोणाचा 9 धावा. कोणाच्या बाजून नवी दोन्ही संघ आपले जे देखतं कुडकी पंकज आहे नावातला संघ त्याला सुद्धा माझा त्याच्या गावामध्ये माझं नाव आहे कारण दुसऱ्या गावामध्ये म्हटलं तर गोवेले मामाचा गाव आहे माझा तर दोन्ही गावामध्ये गाव नाव आहे मी कोणाच्या बाजून नवी जो जिंकल तो संघ आपला आहे प्रयत्न करावा लागेल प्रयत्नाला यश यायला लागेल बघूया काय घडणार काय बिघडणार प्रयत्न जो करतो ना त्याला सामर्थ्य जे प्रयत्न करतो ना त्यालाच देव सामर्थ्य देतो. यश माहिती गोटल आपण यायचं इकडे आणि बघा आलंय बँक खोली झाले बाबूराव झाडूने 500 रुपये काढले मामी बघते चला बाबूराव धाडवे यांच्याकडून गोवेल आणि हा संघ जिंकला आता 500 रुपयाचा पारितोषिक गोवेले संघाला. आणि बाबूराव झाडू मॅनेजमेंट साठी पण 500 ना हो मामा इकडे बघा आम्ही काय केलं तुमच्या गावाला तर आम्ही काय इथं दिवसभर असं उन्हात तापलं का काय आम्हाला पण पैसे पाहिजे बघा मामी डोलं काढलं संध्याकाळी या तुम्हाला जेवाय देतो बघा 500 रुपयाचा हा नंदाचं नाव घेतलं बघा भाऊचं कसे रागावले चला मामी 2 माम्या रागवलेत बघा परंतु संघ तो जिंकणार 500 रुपये नक्कीच आहेत परंतु प्रयत्न आहे कारण गोव्याला संघ बराडा संघ आहे नाही ऐकणार जिथं नाही सोडणार पिंटे यांचा संघ एकेकाली स्वतःचा इंजर्ड झाला होता परंतु क्रिकेट नाही सोडलं त्या पिंट्यानी विवेक धाडवे मार्क वरती येतोय तर सनी आणि कुडकी संघाकडून फलंदाज साठी आला येतो पंकज आणि राहुल. पंकजच्या बॅट मधून आपल्याला पाहूया मोठे फटके पाहायला मिळतात का आणि 7 चेंडू मध्ये 10 धावा. रोशन आतकोले यायचं आपण आमच्या समोर सामने बघायचे या सुशील त्यांना घेऊन इकडे या काय तुम्ही लावता इकडे या दोघांनी सुद्धा यायचंय रोहन पहिला चेंडू आणि खेळाडूला माघारी धाडलंय माघारी मोठा आम्हाला माहित आहे जे जातात नाही आणि तो पण कुठला कल्कीचा डुकर ऍक्ट्रीचा बोलतात ना सोलकीचा डुकर आणि तो खरंच एक नावाजलेला फलंदाज होता तो पंकजला तुम्ही गार केलात आणि पहिल्या चेंडूवरती पंकज बार होतोय आणि रोहन आतकुले साहेबांचं आगमन होतंय. आटकीचा डुकर आलाय रोहन आतकोले मोठा आहे परंतु पुन्हा एकदा त्याला म्हणावं लागेल पंकजची जागा कोण यांच्याकडे 100 रुपये आहेत पंकजची जागा सांभाळायला कोण येते पाहूया. अरविंद सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे अजूनपर्यंत मॅच कुडकी संघाचा नावाजलेला फलंदाज बाद होतोय तो पंकज. सुरेखाचा चेंडू होता बघूया काय घडतंय आणि पुन्हा एकदा झटका लागतोय तो कुडकी संघाला. तू चल मैच हॅलो मामी काय बोला तुम्ही काहीतरी लावले की काय 2 चेंडू 2 विकेट हो आणि रोहन आतकोलेचे सत्कार करतील वैभवजी गोरिवले माझ्या हाताने सत्कार झाला पाहिजे शाल पण सिंपल द्यायच्या शाल देऊ द्यायच्या शाल त्यांना मानाची शाल आहे द्यायचं आहे कारण एक अष्टपैलू खेळाडू होता कोच होता कडकीचा कोण गावचा वैभव थोडा कॅमेरामॅन आमच्याकडे थोडं एक 5 मिनिटाचं दाखवत आहे कारण ज्या क्रिकेटपटूने आमच्या गावाचं नाव रोशन केलं कलकीचा कोण विभागाचं रोहन आतकोले बघा त्याचा वैभव गोरिवले आजचा सत्कार केला तर उद्या मला भेटतील हे मित्र परिवार यालाच म्हणतात मित्र परिवार. रोहन आतकुले मित्र परिवार आता भेटा संध्याकाळी आली आम्हाला. चला पुढचा चेंडू पाहूया काय घडतंय काय बिघडतोय. सुरेखाचा चेंडू लेसरला टटवलाय काय घडतंय पाहूया. हो सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहिला परंतु एकदा पूर्ण केलं दुसऱ्या गाडी धावतोय आणि काय घडतंय परंतु 2 धावा पूर्ण.
चांगली रनिंग बिटवीन द 2 धावा पूर्ण. मयुरी मामी सॉरी वैशाली मामी बोलते आम्ही जर का सामना बघायला आलो तर आमचा पहिला नंबर आला पाहिजे. तर पहिल्या नंबरसाठी पैसा पण लागला पाहिजे ना. परंतु खाली 500 रुपये लावले बाबूराव मामाने. काय म्हणायला लागलं आपल्या संघाला. काय बाबूराव साहेब चेतनजी भाऊजी सुद्धा आलेत. मामीकडून सुद्धा 500 रुपये येतील काय. येतील 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 येणार येणार मामीच्या नावावर येणार आमचा वार. आले 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 काय तर आपले परंतु 100 रुपये आलेत 100 रुपये आलेत या खेळाडूचं नाव आहे राहुल. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं राहुल नाव ऐकणार. पहिला मॅच पासून खेळलाय. दोन चेंडूमध्ये किती धावा पाहिजे. 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे. जोरात मास्करांच्याकडून 100 रुपये आले त्या राहुलला. काय राहुल फटकेबाजी केलंय. सकाळपासून तो खेळला चांगला. चला भाऊया कुडकी संघाकडून पंकज गेला पण राहुल तयार आहे. कारण त्याला माहिती आहे दादा गेला तर मलाच सांभाळायला लागेल. कारण राहुल तयार. राहुलच्या बॅट मधून आपल्याला एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. आता पुढच्या 2 चेंडू मध्ये 2 चेंडू आणि 2 धावा. हा हा किती धावा मिळतात पार पार या बघूया. एक धाव पूर्ण केली दुसरा राहुल चावतोय आणि 2 धावा पूर्ण कुडकी संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचा हार्दिक मानावं लागेल राहुल. चला 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 संदेरी संघ लवकर 3 चेंडूचा राहुल यायचा राहुल आपण यायचा राहुल. राहुल चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो होतो राहुल. चला हा पुढचा सामना 3 चेंडूचा राहील. मास्कर साहेब राहुल राहुल आपण यायचं नाही झालं. मॅन ऑफ द मॅच दिलं राहुल